ब्रेकनंतर तुमचं स्वागत। राज्यामध्ये भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय। भाजप विरोधात इतर पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत असताना आता भाजप आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा वाढल्यात। आशिष शेलारांनंतर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। शिवतीर्थवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, त्यामुळे आता पुन्हा भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा रंगू लागल्यात। आमचे प्रतिनिधी तुषार उपंडवर मुंबईतून आपल्या सोबत आहेतच। तुषार, आता मंगल प्रभात लोढा यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे, यामागचं नेमकं कारण काही कळतंय का? श्वेता, ही भेट काही वेळांपूर्वी झालेली आहे। आपण स्वतः मंगल प्रभात लोढा यांच्याशी या संदर्भातला संवाद साधला, मात्र त्यांनी या संदर्भामध्ये ही कोणतीही राजकीय भेट नाहीये, आम्ही वैयक्तिक कारणासाठी भेटत होतो असं जरी सांगितलं असतं तरी आताची जर आपण वेळ पाहिली तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही महत्त्वपूर्ण अशी भेट समजली जाते, कारण की मंगल प्रभात लोढा हे मुंबई भाजपा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे मुंबई भाजपाची ही जबाबदारी आहे। या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंसोबतची भेट ही महत्त्वपूर्ण अशी भेट असणार आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या निवासस्थानी आपल्याला आशिष शेलार असतील, प्रसाद लाड असतील, चंद्रकांत पाटील असतील हे भेटी घेताना पाहायला मिळतात। किंबहुना महाराष्ट्रातले भाजपाचे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहपत्नी राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतली होती। ती जरी त्यांची या ठिकाणी परिवाराची भेट जरी असली तरी ह्या भेटीकडे आपल्या राजकीय भेटीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जाते, कारण की मुंबई महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती ज्या काही भेटीगाठी होतील या भेटींमध्ये अर्थातच राजकीय चर्चा होणार नाही हे सांगणं चुकीचं ठरेलच। मात्र ही भेट जरी त्यांनी नाकारलेली असेल की आमच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाहीये, ही आमची वैयक्तिक कारणासाठी भेट झाली, फक्त 10 मिनिटं आम्ही भेटलो, मात्र या भेटीमध्ये नेमका राज ठाकरेंना मंगल प्रभात लोढांनी काय मेसेज दिला किंवा राज ठाकरेंनी मंगल प्रभात लोढांना काय मेसेज दिला हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ही भेट मनसे आणि भाजपच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण अशी भेट असणार आहे आणि त्याचप्रमाणे येत्या काळात सुद्धा आपल्याला या भेटींचं सत्र आपल्याला येत्या काळामध्ये वाढताना पाहायला मिळणार आहे, कारण की मनसे हा पक्ष आहे, मनसे हा पक्ष मुंबई महानगरपालिकेसाठी महत्त्वपूर्ण असा पक्ष आहे। मराठी बहुल पट्ट्यामध्ये मनसेची ही जी मतं आहेत ती महत्त्वपूर्ण अशी मतं आहे, त्यामुळे मतं देखील आपल्याला इतर पक्षांना मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात। मात्र भाजपाकडून अजूनही मनसेला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाहीये, मात्र येत्या काळामध्ये असा प्रस्ताव दिला जातोय का याकडे आपलं लक्ष राहिलंच। मात्र आज जी मंगल प्रभात लोढांनी भेट घेतलेली आहे याकडे राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, कोणतीही राजकीय चर्चा नाही असं त्यांचं जरी मत असलं तरी सुद्धा आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती का या संदर्भातली चर्चा आहेच। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। न्यूज 18 लोकमतनं यमाचा महामार्ग ही मोहीम सुरू केली आणि महामार्गावरील रस्ते तयार करत असताना झालेल्या चुकांमुळे जे काही अपघात होत आहेत तीच बाब आम्ही यमाचा महामार्ग या मोहिमेमधून समोर आणली आहे। जुन्नरमधील नारायणगावमधील बायपास रोडची पाहणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज केली आणि त्यांनी या महामार्गावरील चुकीच्या कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। नितीन गडकरी यांना याबाबत पत्र पाठवून बायपास किंवा पूल बांधण्याबाबत विनंती करणार असल्याचं वळसे पाटील म्हणाले। तसंच अपघातामध्ये मृत्यू झालेल्या भोर कुटुंबियांची सुद्धा वळसे पाटलांनी भेट घेतली। नारायणगाव बायपास या रस्त्याचं बांधकाम आणि त्यामध्ये काही त्रुटी आहेत म्हणून इथे अपघात घडतायत। हे न्यूज 18 लोकमतच्या यमाचा महामार्ग या मोहिमेतून समोर आलेलं होतं आणि याचीच दखल घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी इथे स्वतः भेट दिली आणि नेमक्या काय चुका झाल्यात त्या शोधून सुधारण्याचे आदेश सुद्धा दिलेत। दरम्यान नारायणगाव बायपासच्या चुकीच्या रस्त्याची लवकरच दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटलांनी दिली आणि त्यांनी नारायणगाव बायपासच्या रस्त्याचा आढावा घेतला। तसंच न्यूज 18 लोकमतच्या यमाचा महामार्ग मोहिमेचं कौतुक सुद्धा केलं। त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी। राज्यातील धोकादायक महामार्गाच्या बातम्या न्यूज 18 लोकमतने दाखवल्या होत्या आणि त्यातलं पुणे जिल्ह्यातला जो नारायणगाव बायपास आहे या ठिकाणी सुद्धा प्रचंड अपघात होत आहेत आणि याच ठिकाणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आत्ताच भेट दिलेली आहे आणि ज्या घरातील ही दुःखद घटना आहे त्या ठिकाणी सर आहेत, आपण सरांना थेट विचारणार आहोत। सर, अशा पद्धतीने राज्यातले अनेक धोकादायक मार्ग आहेत, आता सोडून पाहिलं आणि ह्या कुटुंबात चर्चा पण केली, काय याच्यावर सोल्युशन काढता येईल साधारण? याच्यावर एकच सोल्युशन काढता येईल, एकतर याच्यामध्ये फ्लायओव्हर करावा लागेल किंवा अंडरपास करावा लागेल।
तर या संदर्भामध्ये आमदार अतुल बेनके, खासदार अमोल कोल्हे आणि मी आम्ही तिघे मिळून केंद्र सरकारशी माननीय नितीनजी गडकरी यांच्याशी बोलून याच्यासाठी निधी उपलब्ध करून घेऊन लवकरात लवकर इथं पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. सर, अशा पद्धतीने राज्यात अनेक ठिकाणी धोकादायक महामार्ग असतात. न्यूज 18 लोकमतने ही मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, शासनाच्या लक्षामध्ये आणून देण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे आणि अशा जिथं अडचणी असतील त्या अडचणी लक्षामध्ये आणून दिल्याच्या नंतर त्याच्यावर सोडवणूक करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद सर. तर आपल्यासोबत होते राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं का यावरती थेट गडकरींशी ते बोलणार आहेत. या भागाचे खासदार आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे, सर रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे.